नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब गुंजाळ, गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक, मुक्काम पोस्ट दैठणे, गुंजाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। 3300 झाडं, 25 लाख आणि 18 महिने कसं शक्य झालं हेच सांगण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे। कारण की बऱ्याचदा काय होतं, पेरू बागेमध्ये शेती करत असताना आपल्याला वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावं लागत असतं, परंतु योग्य नियोजन असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला पेरू बागेचे सुद्धा चांगले पैसे करता येणार आहे। आणि चांगले पैसे करत असताना आपल्याला परफेक्ट नियोजन जमलं तर खूप चांगले पैसे होत असतात आणि योग्य बाजारपेठ या दोन्हीचे सांगड घालावं लागते। आणि ती जर सांगड घातली गेली तर निश्चित स्वरूपात चांगले पैसे होणार आहेत। आणि याचाच गोषवारा करण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे। कारण की बरेचदा काय होतंय, पेरूला बाजार नसले की लोकांचं मत वेगळं येते आणि पेरूला बाजार असले का त्याविषयी जास्त त्याविषयी चर्चा होताना दिसून येत नाही। परंतु हे जे काय माझा प्लॉट आहे, साधारणतः हे 18 महिन्यांचा प्लॉट आहे आणि 18 महिन्यांच्या मानाने जे काही उत्पन्न काढलं ते माझ्या मते खूप चांगलं आहे। त्याच्यामध्ये केलेलं असं प्लॅनिंग असेल, त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी उभ्या केल्या ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता याची जी काय आपण लागवड केली ती साधारणतः ऑक्टोबर 2023ला आपण यामध्ये लागवड केली होती। याची आपण कांदे लावले होते आणि कांदे लावल्यानंतर त्याच्यामध्ये ही तैवान पिंकची लागवड केली होती। आणि सुरुवातीच्या काळामध्ये कांदे असल्यामुळे म्हणावं तेवढी याची वाढ झाली नव्हती, परंतु ज्यावेळेस कांदे निघून गेले फेब्रुवारीमध्ये त्यावेळेस मात्र याची आपण जे काही ठिबक असेल आणि शेणखत असेल, वरखत असेल ते भरून पूर्णपणे बेड तयार केले होते। आणि ते बेड केल्यानंतर जे काय मे महिना त्याच्यानंतर 2-3 महिन्यामध्ये झाडांनी खूप चांगली ग्रीप घेतली आणि मे आणि जूनमध्ये पुन्हा एकदा खूप चांगली त्याच्यामध्ये सेटिंग झाली। आणि सेटिंग झाल्यानंतर पहिला माल आपला सप्टेंबर 2024 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एका झाडाला 5 ते 7 किलो सरासरी ॲव्हरेज निघलं आणि 33 झाडांचं साधारणतः एक 20 टनाच्या आसपास आपलं टनेज गेलं। आणि त्यावेळेस सुद्धा खूप चांगले बाजार होते आणि त्या बाजाराची आपण सरासरी काढली तर आपल्याला साधारणतः 50 रुपये किलोचा भाव भेटला होता त्यावेळेस। आणि त्या 50 रुपयाच्या हिशोबाने साधारणतः आपले त्यावेळेस 9 लाख रुपये झाले होते। आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपण जे काय झाडावरती माल असतानाच आपण एक ऑगस्टमध्ये शेंडा कट केला नॉर्मल, म्हणजे जे काही हे झाड आहे त्या झाडाचं फक्त नॉर्मल अशा पद्धतीने शेंडा कट केला। आणि असे शेंडा कट केल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेटिंग झाली आणि सेटिंग झाल्यानंतर आपण तो माल चालू कंडिशनमध्ये धरला होता। आणि जे काय ऑक्टोबर ऑगस्ट 2024 मध्ये जो काय माल धरला होता तो आपला फेब्रुवारी 2025 मध्ये पुन्हा चालू झाला। म्हणजे फेब्रुवारी 2025 ते मार्च 18 मार्च 2025 या 6 महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात माल निघाला, खूप चांगलं टनेज निघलं। आपली अपेक्षा होती की 40 टनाच्या वरती माल निघायला पाहिजे होता, परंतु तरी सुद्धा 35 टनापर्यंतचा आपला माल गेला आणि बाजारभाव सुद्धा योग्यपणे खूप चांगले भेटले। जर आपण सरासरी काढली तर अगदी 40 पासून तर 55 रुपयापर्यंतचा आपला रेट यावर्षी भेटला। आणि त्याची सरासरी काढल्यानंतर असं एक 45 रुपये जरी आपण किलोचा रेट धरला तरी आपल्याला 35 टनामध्ये साधारणतः एक 15,75,000 रुपयाचं उत्पन्न निघालं। म्हणजे आज ह्या बागेला साधारणतः एक 18 महिने पूर्ण होत आहेत आणि 18 महिन्यांचा हिशोब केल्यानंतर जे काय मागचे 20 टन आणि आत्ताचा 35 टन असा दोन्ही मिळून जर आपण टनेज काढलं आणि एकंदरीत टनेज तर भरपूर चांगलं निघलं, पण त्याच्याबरोबर आपण बाजारपेठेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पोहोचलो आणि बाजारपेठेमध्ये पोहोचल्यामुळे आपले पैसे सुद्धा चांगले जुळले। आणि जर असा हिशोब काढला तर आपल्याला साधारणतः 18 महिन्यामध्ये एक दोन्हीचा हिशोब जर केला तर 25 लाख रुपयाचा हिशोब आपल्याला लागतोय। आणि त्याच्यामध्ये साधारणतः सगळा खर्च धरला तर एक 4 लाख रुपयापर्यंतचा आपला खर्च आहे। त्याच्यामध्ये फोम असेल, त्यानंतर मजुरी असेल, शेणखत असेल आणि जे काही इतर वॉटर सोल्युबल खतं असतील त्याचा जर वापर केला तर सगळ्या गोष्टींचा खर्च आपल्याला 4 लाख रुपये होताना दिसून येत आहे। म्हणजे या दोन्हीचा ताळमेळ घातल्यानंतर आपल्याला जो काय बागेचे पूर्ण ओव्हरऑल पैसे झाले आपल्याला ते 25 लाखापर्यंतचा खर्चासहित उत्पन्न भेटलं। आणि हे खूप चांगलं उत्पन्न आहे। जर अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर निश्चितपणे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पन्न होईल आणि चांगल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे। कारण की दिवसेंदिवस पेरूच्या लागवडी वाढत आहे आणि वाढत्या लागवडीमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहेत की बाजार राहतील की नाही, आणि बाजार नाही राहिले तर होणारा पेरूमध्ये खर्च सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो। त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीलाच आपल्याला लाखांनी खर्च करावा लागतो। फोम असतील, अँटी फोम असतील, मजुरी असेल, शेणखत असेल, त्याच्यानंतर बेसल डोसा असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला त्याच्यामध्ये खर्च वजा करता चांगले पैसे राहिले पाहिजे। आणि चांगले पैसे राहायचे असतील तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगलं नियोजन करावं लागेल, बाजारपेठेचा अभ्यास करावा लागेल, कधी बाजार वाढत आहेत, कधी बाजार कमी होत आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला त्यानंतर पुढे जायचं आहे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं फार गरजेचं आहे। आता मी तुम्हाला मी कसे पैसे केले हे तुम्हाला मी सांगितलं आहे, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे। कारण की
पेरू हे एकमेव असं पीक आहे की आपल्याला कमी दिवसामध्ये बाजारपेठेमध्ये येते. अगदी वर्षाच्या आत म्हणलं तरी आपण त्याला हार्वेस्टिंगला आणू शकतोय चांगलं नियोजन केल्यावरती. मी 18 महिन्यामध्ये 2 तोडे तयार केले आणि 2 तोड्यामधलं तुम्हाला हे आपलं आर्थिक गणित सांगितलं आहे. हे गणित सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की खरंच पैसे होतात का. कारण की जेव्हा मंदी येते तेव्हा शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा बागलबाव करत असतो आणि सांगत असतो की काहीच पैसे होत नाही, हे जुळत नाही, ते जुळत नाही. पण निश्चित स्वरूपात खरंच असंही होत असतं कधी कधी बाजार नसल्यावरती. कारण की शेतकऱ्यांनी त्या पद्धतीचं नियोजन केलेलं नसतं आणि सगळ्यांबरोबर आपण जेव्हा बाजार ठेवू त्यावेळेस मात्र आपल्याला निश्चित स्वरूपात बाजार भेटणार आहे. चांगले बाजार भेटायचे असेल तर आपल्याला मागील 5 वर्षाचा बाजारपेठेचा अभ्यास करावा लागेल आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपला बाग कोणत्या दिवसामध्ये धरायला पाहिजे आणि कोणत्या दिवसामध्ये याला चांगले बाजार येत असतात. आणि त्याच दृष्टीने जर प्रयत्न केले तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये आपल्याला पेरू शेतीमधून चांगले उत्पन्न भेटणार आहे आणि चांगलं नियोजन करून चांगल्या पद्धतीने आपण पेरू शेती करणार आहे. त्यासाठी मी माझ्या नोटबुकमध्ये दरवेळेस त्याचा खर्च आणि उत्पन्न हे लिहून ठेवत असतो आणि त्याच्यानंतर आपण ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत असतो. आज मी तुम्हाला सांगताना सुद्धा मी माझ्या कागदावरती लिहून आणले कोणत्या तारखेला लागवड केली, कोणत्या महिन्यामध्ये किती माल विकला आणि कसं उत्पन्न काढलं. त्यामुळेच मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. कारण की शेती करत असताना आपण जर खर्च आणि उत्पन्नाचा जर हिशोब नाही लावला तर निश्चित स्वरूपात आपल्याला कधीही त्याचं आर्थिक गुंतवणूक केलेली कळणार नाही आणि आर्थिक उत्पन्न मिळालेलंही समजणार नाही. म्हणून ह्या दोन्हीचा ताळमेळ बसवणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटू शकतं. म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्की करा. धन्यवाद.